काट्या कोट्यात वनावनात आम्ही फिरतोय, बघा शकताय तुम्ही. एका सीताफळापाय पिकलेली गोष्ट खूप महत्वाची असते भावांनो. ती जर घावली तर तिचा स्वाद अनेक चविष्ट पदार्थांपेक्षा स्वच्छ सुंदर असतो, निर्व्यसनीय स्वाद. ए बाबा तिकडे काय काटा. इथे अजगर, डायनासोर असे प्रचंड असे लबलबीत प्राणी मिळतील. हत्यार बघू शकता केवढा आहे तुम्ही. झूम करून दाखवतो तिकडे येत ना आपण. लक्षात तिकडे कशाला चाललाय. इरुळा, नागफोडा, साप सुरळी सर्वत्र बसला तिथं भावांनो. इकडे जुगमे वगैरे सगळं असतंय. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा. खूप दिवसानंतर आपला ब्लॉग चालू झालेला आहे आणि कृपया करून अशी माझी विनंती आहे की सॉरी, तुम्हाला ब्लॉग माझा पडला नाही. त्याच्यामुळे मी खूप सॉरी म्हणतो भावांनो. का तर आपलं मिनी ब्लॉगचं चॅलेंज चालू आहे 30 दिवसासाठी. त्याच्यामुळे नाही का पेपर वगैरे चालू आहे, स्टडी खूप चालू आहे माहिती आहे. त्यामुळे अभ्यासावर फक्त ध्यान देत आहे, दुसरीकडे देत नाही कुठंच. आता मी सध्या आळू इकडे किंवा सोबत आपल्या कुठे बघू शकताय तुम्ही नाही का, रामफळ सीताफळ उद्घाटन करायला आमच्या तिथल्या माणसाचा आहे. सॉरी फॉर ब्रो, खतम. एक पण पिकलं नाही काय राव अध्यक्ष. बघा काय आम्ही काहीतरी आशा ठेवतो. आम्ही जर आशा ठेवली तर आमच्या आशाची दुर्दशा होती, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. तरी पण आम्ही आशा ठेवतो कारण आम्हाला सवय आहे. आम्हाला प्रत्येक जणांना आशाच लावली, त्याच्यामुळं आशाची दुर्दशा होणं ही साहजिकच आहे. आणि काय मुलांना कळलं पाहिजे, आशा ही ठेवायची नसती. आशा ही कधीच आपल्या संग राहत नाही. त्याच्यामुळे लगेच उशाला पकडायची, आशाला लगेच सोडून टाकायचं असते. तर तो बघू शकताय तुम्ही, खूपच निर्लज्ज माणूस खाताय सीताफळाच्या शोधात. सीताफळ हे असं फळ आहे की त्या फळानंतर आपल्याला कुठलंही फळ दिसत नाही. मी पण बघतोय, पण मला ह्या रानात फक्त काळी सीताफळ गावात आहे भावानं. पिकलेली का नाही ह्या शोधात मी जात नाही, कारण मी माझ्या शोधात आहे. मी काय बोलतोय मला कळलं नाही, कारण की माझ्या शोधात आहे. या जगात कितीतर असंख्य अशा गोष्टी होऊन गेल्या. कुठे गेले रे? अरे हातकर लक्ष, हातकर पब्लिक फॉर दिसतोय का. तर भावानो, विषय असा होता की जर तुम्ही ध्यान लावून एखादी गोष्ट केली तर ती तुम्हाला होतीच. आता मी ध्यान लावून कसं करतोय बघा. ध्यान लावून करायचं, ध्यान लावून एकदम एकाग्रत व्हायचं. एकाग्रत झाल्यानंतर तुमच्या डोक्यावर प्रभाव होतो. प्रभाव होल्यानंतर तुम्हाला शिस्त काय करायचं काय नाही. आता इथं कोण नाही, सगळं शांत वातावरण आहे, बघू शकताय शांत. त्यात मी ब्लॉग करतोय कारण की मला माहीत आहे मी जर नाही केला तर कोण करणार, आणि मी जर नाही केला तर माझी पिढी खूप कष्ट करणार. मग त्यासाठी मी आताच करून काहीतरी ठेवणार आहे असं माझं. हां, तर लक्ष पण तू लय बोललो नाही बघत, तरी पण आपण बोलायचं कारण की आपण बोललेलं ऐकतो असं माझं तुम्हाला माझी छोटीशी विनंती आहे भावांना. आणि आंबाडगिरी तर काय करावी, तर आंबाडगिरी करायसारखं काय राहिलंच नाही. काट्या कोट्यात वनावनात आम्ही फिरतोय, बघा शकताय तुम्ही. एका सीताफळापाय पिकलेली गोष्ट खूप महत्वाची असते भावांनो. जर घावली तर तिचा स्वाद अनेक चविष्ट पदार्थांपेक्षा स्वच्छ सुंदर असतो, निर्व्यसनीय स्वाद. ए बाबा तिकडे काय काटा. इथे अजगर, डायनासोर असे प्रचंड असे लबलबीत प्राणी मिळतील. हत्यार बघू शकता केवढा आहे तुम्ही. झूम करून दाखवतो तिकडे येत ना आपण. नात करते काय आपण कोणालाच भेट नाही, कच्चं दूध पेत नाही. वर काय आभाळ, खाली काय जमीन तुमच्या. ए लक्षात तिकडे कशाला चाललाय. इरुळा, नागफोडा, साप सुरळी सर्वत्र बसला तिथं भावांनो. इकडे जुगमे वगैरे सगळं असतंय. इकडे जुगम वगैरे सर्व असते भावांनो. तरी पण आम्ही येत असतो कारण की एका गोष्टीच्या तलाशीत, ती म्हणजे एक पिकलेलं सीताफळ. त्याला सीताफळ म्हणतात, त्याचा एक चुलत मावस भाऊ रामफळ स्नॅप आलेला आहे. तर मी काय म्हणतोय, तर भावांनो विषय असा आहे की असं रमय असं वातावरण, या वातावरणात फक्त आम्ही दोघच जण. तर तुम्हाला हे आस्वाद घ्यायचा असेल तर सबस्क्राईब करा YD दास व्लॉग्स. या व्लॉग्स चॅनलमुळे तुम्हाला सगळं काय भेटेल बघायला. तर बघू शकता तुम्ही, खूपच कापडं वगैरे नशा वगैरे काहीतरी नाही का, खूपच वेगळा विषय असतोय. तर भावना आम्ही तुम्हाला एवढे 2 शब्द बोलून आमचं संभाषण इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा विसरू नका आपला चॅनल. असंच आमच्या संगत राहा. कोणतरी इथं गावाला आम्हाला राहायचं आणि त्याच्यामुळे बाय. तर भावानो, व्हिडिओ चालू करायचा मुद्दा हाच आहे की आम्हाला एक तरी पिकलं गावलं. म्हणजे विषय असा आहे, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला जर वेळ आणि संयम ठेवला तर तुम्हाला सगळी गोष्ट भेटू. एवढं सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य आहे भावानो.
आणि असंच नाण्याच्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर कृपया करून सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करत नाही भावानं तुम्हाला मी फक्त काय सांगतो, वाट पाहिल्यावर सगळं भेटतं बघा. शेवट काळी होती कच्ची होती पण एक तरी पिकलं घावलंच. त्याच्यामुळे वेळ ही सांगून येत नसते भावानो. अजून तुम्हाला असंच सांगणं आहे, तुम्ही माझं ऐकत जावा नाहीतर तुमच्या मनासारखं भावानं. मी एवढं सांगण्यात तत्पर आहे की तुम्हाला कष्ट करा जीवनात. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि पर्यायाशिवाय कष्ट नाही. एवढे बोलून माझी शब्द संपवतो आणि जाता जाता एवढेच म्हणीन, काय म्हणते तरी जाता जात असलं लास्ट शब्द 2-4 असतात. शायरी जातो काय, यहाँ तो कुछ करके ही जाएंगे. यहाँ तो कुछ करके जाएंगे. भूखे पेट पले बच्चे है, बाहेर निकले है तो कुछ करके ही जाएंगे. तुम्हाला माहिती आहे डेव्हलप कोणासाठी असतो? किती फेमस माणसं असते ती नेटवर्क मार्केटिंगवाली. तुम्हाला काय सांगावं लागत नाही तसल्या माणसांचं. अजिबात चुकून पण करा नका नेटवर्क मार्केटिंग भावानो. आम्ही फसलोय, चांगलं फसलोय आम्ही. हां, Don't be scared. येस सर. आम्ही फसलो, तुम्ही फसू नका. नेटवर्क मार्केटिंगच्या नादी लागू नका. गुलाबाचं फुल तोडू नका आणि तिकडे जाऊ नका. कृपया करून मी तुम्हाला ज्ञान सांगत नाही, आमच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. चांगल्यासाठी सांगतोय, काय वाईट सांगत नाही तुमच्यासाठी भावांनो. मराठी शाळा सोडू नका आणि कॉलेजकडे जाऊ नका. तर तुम्हाला मी एवढंच सांगेन, माझे 2 शब्द संपवेन. शाळा सुटली, पाठी सुटली. 2 शब्द संपवेन आणि इथंच मी ब्लॉग एंड करीन. सबस्क्राईब करा आपला चॅनल. आता आम्ही घर गाठतो, संध्याकाळ व्हायला लागली, इचू गाडा वगैरे असतात. बाय बाय.